नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ॲक्नेस्टार या जेलबद्दल आणि सोपबद्दल माहिती। या व्हिडिओमध्ये त्याच्या सोपचा वापर कसा करायचा, त्याच्या जेलचा वापर कसा करायचा याच्याबद्दल माहिती घेणार आहोत। तर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। सुरुवात करू आपण या व्हिडिओला। मित्रांनो, आपल्यासमोर आहे ॲक्नेस्टार ही जेल। तर या जेलमध्ये बघू शकता तुम्ही क्लिंडामायसिन आणि निकोटामाइड हे दोन कंटेंट आहेत। हे जेल फॉर्ममध्ये आहे, 22 ग्रॅमची ट्यूब आहे आणि मॅनकाइंड या कंपनीने बनवलेलं आहे। हे दोन्ही मॅनकाइंडचं आहे आणि सोपमध्ये बघू शकता तुम्ही बेन्झोइल पेरॉक्साइड सोप आहे। तर हे ॲक्नेस्टार जेल जे आहे ते कसं वापरायचं आहे, अगोदर आपण सोपने चेहरा धुवून घ्यायचा आहे। चेहरा धुवून घेतल्याच्यानंतर ही जी जेल आहे पिंपल्सवरती लावायचं आहे। लावून पूर्ण रात्रभर ठेवलं तरी चालेल, नाही तर मग जर तुम्हाला काही इरिटेशन वगैरे झालं त्याचं काही, तर मग तुम्ही ते 2 तासात धुवून काढायचं आहे आणि धुताने परत ही सोप वापरायची आहे। सकाळ संध्याकाळ तुम्ही 2 टाईम लावू शकता, त्याला काहीही बंधन नाही आहे। आणि जे क्लिंडामायसिन आहे ते पिंपल्स कमी करण्याचं काम होतं आहे। जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ते ग्रोथ त्याची होऊ देणार नाही आणि बेन्झोइल पेरॉक्साइड पण सेम आहे। तर मित्रांनो, हे जे चेहऱ्यावरील आपले ब्लॅक हेड्स असतील, व्हाईट हेड असतील ते रिमूव्ह करण्याचं काम करते हे ॲक्नेस्टार। या जेलची किंमत आहे साधारणतः 120 रुपये आणि सोपची आहे 105 रुपये। तर मित्रांनो, याचा रिझल्ट तुम्हाला किती दिवसामध्ये येईल? एक 3 आठवडे तुम्ही हे कंटिन्यू लावायचं आहे, रोज रात्री आणि सकाळी। सकाळी लावल्याच्यानंतर अर्धा ते 1 तासामध्ये धुवून काढायचा आहे चेहरा आणि रात्री जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन झालं नाही तर पूर्ण रात्रभर राहू द्यायचं आणि जर तसं झालं तर तुम्ही ते 2 तासामध्ये धुवून काढायचं आहे, जास्त वेळ ठेवायचं नाही आहे। यूज करण्याच्या अगोदर आपण याच्यावरचं लेबल केअरफुली रीड करायचं आहे, वाचून घ्यायचं आहे। तर याचे तसे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाही, जरी साईड इफेक्ट वाटले तरी आपण हे बंद करावे आणि डॉक्टरचा सल्ला घ्यावा। धन्यवाद मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि ही माहिती जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।